नमस्कार. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे. पण असा एक महिना आहे जो दर 3 वर्षांनी एकदाच येतो, ज्याला आपण अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणतो. 2026 मध्ये हा पवित्र महिना 17 मे ते 15 जून या काळात येणार आहे. या महिन्यात केलेली भक्ती, जप, दान आणि व्रत यांचे फळ अनेक पटींनी अधिक मिळते असे पुराणात सांगितले आहे. पण या महिन्यात काही गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी काही विशेष उपाय आणि दानाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. सर्वात आधी समजून घेऊया की अधिक मास काय येतो. सूर्याचे वर्ष 365 दिवसांचे असते, तर चंद्राचे वर्ष 354 दिवसांचे असते. म्हणजेच दरवर्षी जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक 3 वर्षांत सुमारे 33 दिवसांचा होतो. हा काळ संतुलित करण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्यालाच अधिक मास म्हणतात. म्हणजेच हा महिना फक्त धार्मिकदृष्ट्या नाही, तर खगोलशास्त्रीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. आता जाणून घेऊया या महिन्याची अतिशय सुंदर पौराणिक कथा. पुराणानुसार प्रत्येक महिन्याचा एक स्वामी म्हणजे एक देवता होती, पण अधिक मासाचा कोणताही स्वामी नव्हता. यामुळे या महिन्याला मलमास म्हणजे अशुद्ध महिना म्हणून हिणवले जाऊ लागले. लोक या महिन्यात शुभकार्य करणे टाळू लागले. यामुळे हा महिना अत्यंत दुःखी झाला आणि थेट भगवान विष्णूंकडे गेला. तो म्हणाला, हे प्रभू, माझा कोणीही स्वामी नाही. लोक मला अपवित्र मानतात. माझे अस्तित्व काय? त्याची व्यथा ऐकून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले, आजपासून मी तुला माझे नाव देत आहे. आता तू मलमास नाहीस, तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. जो व्यक्ती या महिन्यात माझी भक्ती, जप, दान आणि व्रत करेल, त्याला अनेक पटींनी अधिक पुण्यफळ मिळेल. म्हणूनच या महिन्याला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद लाभलेला मानला जातो. या अधिक मासात कोणता मंत्र जपला जाणार आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुरुषोत्तम मासाचे महात्म्य सांगणारी आणखी एक महत्त्वाची कथा पद्मपुराणात आढळते. एकदा वाल्मिकी ऋषी राजा दृढधन्वाच्या दरबारात आले. त्यांनी राजाला अधिक मासाचे महत्त्व सांगितले आणि उपवास व भक्ती करण्यास सांगितले. पण राजाला आपल्या वैभवाचा आणि संपत्तीचा प्रचंड अहंकार होता. त्यांनी ऋषींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. पुढच्या जन्मी त्याला याचे कठोर फळ भोगावे लागले. त्याचे वैभव, सुख आणि ऐश्वर्य सर्व नष्ट झाले. पण जेव्हा त्याला आपली चूक समजली, तेव्हा त्याने पुढच्या अधिक मासात मनापासून भगवान विष्णूंची भक्ती केली. तेव्हा त्याला त्याचे गेलेले ऐश्वर्य परत मिळाले आणि शेवटी मोक्षही प्राप्त झाला. या कथेचा बोध असा की हा महिना अहंकाराचा त्याग करून भक्ती करण्याचा आहे. आता जाणून घेऊया या विशेष महिन्यात काय करावे. रोज सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. तुळशी समोर आणि देवघरात तुपाचा दिवा लावावा. शक्य असल्यास एक भुक्त राहावे आणि सात्विक आहार घ्यावा. महाराष्ट्रात याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात 33 या अंकाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की 33 कोटी देवतांचे आशीर्वाद या काळात विशेष मिळतात. म्हणून 33 अनारसे, धान्य, वस्त्र किंवा अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः 33 अनारसे तांब्याच्या ताम्हणात ठेवून गरजूंना किंवा ब्राह्मणाला दान केले जाते. याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते. काही ठिकाणी जावयाला विष्णूचे स्वरूप मानून त्याला भोजन दिले जाते आणि वाण दिले जाते. यालाच धोंडा जेवण असे म्हणतात. लक्षात ठेवा, हा महिना अध्यात्माचा आहे, भौतिक सुखाचा नाही. म्हणून या महिन्यात लग्न, मुंज, वास्तुशांती, नवीन वाहन किंवा दागिने खरेदी शक्यतो टाळावी. तसेच तळलेले, तिखट आणि मांसाहारी पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत. 17 मे 2026 पासून सुरू होणारा हा पुरुषोत्तम मास आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. कमेंटमध्ये नक्की लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.